वाघमारे सर, मी तुमच्याकडे येतो। मोदी सरकारच्या काही योजना आहेत, 8 योजना आहेत, म्हणजे आयुष्यमान योजना असेल किंवा किसान योजना असेल, किसान निधी असेल, स्वच्छता मिशन असेल, या सगळ्या योजनांना यश मिळतंय आणि भरभरून भारतीय जनतेचा प्रतिसाद मिळतोय आणि या योजनांच्या बळावर आता हे लोकसभा निवडणुकीला सरकार पुन्हा सामोरं जाणार आहे। अंतरिम बजेटच्या दिशेने या योजनांच्या दिशेने काय डायरेक्शन अपेक्षित आहे तुम्हाला? आणि मोदींची गॅरंटी तर आहेच, तुमचा विश्वास आहे ना मोदींच्या गॅरंटीवर? नाही, काय झालंय की मोदींची गॅरंटी 100% फेल झालेली गॅरंटी आहे। कारण बघा, गेल्या 10 वर्षांमध्ये मोदींनी 142 योजना जवळ घेऊन आले। 142 योजना म्हणजे यांच्या सरकारचं गणित असं आहे की योजना नवीन घेऊन यायची, ती कुठे चालू झाली की लगेच दुसरी योजना आणायची, कारण पहिली योजना फेल झालेली आहे। आता आयुष्यमान भारत योजना, त्याच्यामध्ये कॅगने रिपोर्ट दिला की हजारो पेशंटच्या नावाने पैसे घेण्यात आले आणि करप्शन त्याच्यात करण्यात आलं। ज्या कॅगच्या रिपोर्टरनी रिपोर्ट दिला त्याची बदली करण्यात आली। तुम्ही सगळ्या योजना घ्या ना। तुम्ही जर स्किल इंडियाची योजना बघितली तर त्या स्किल इंडियामध्ये त्यांनी जे कोर्सेस निवडले ते फॉल्टी, त्याच्याबदलं जे इन्फ्रास्ट्रक्चर होतं ते फॉल्टी, त्याच्यामुळे स्किल इंडिया काय झालं नाही। मोदींनी सांगितलं 2 करोड मी रोजगार देणार बेरोजगारांना, 2 करोड सोडा, 2 लाख देऊ शकले नाहीत, त्याच्यामुळे ती योजना तिकडे फेल। आणि या प्रत्येक योजनेचं इव्हॅल्युएशन जे सायंटिफिक रित्या व्हायला पाहिजे, जी स्क्रुटिनी व्हायला पाहिजे, ती झालेली नाही। प्रत्येक योजनेची माहिती आणि त्याचा डिंडोरा पिटला जातो तो मोदी मीडियाच्या माध्यमातून। मोदी आपली स्तुती करतात। आता 1,500 ट्रक विकसित भारत म्हणून फिरणार होते, त्या ट्रकला सगळीकडे विरोध झाला। लोकांनी प्रश्न विचारले की हे मोदी सरकार आहे की भारत सरकार आहे, आणि आम्हाला तर योजना मिळालेल्या नाही आहेत। शौचालय बांधलेली आहेत पण त्याला पाणी पुरवठा नाही आहे। घर घर पेय योजना काढली पण तिथे पाण्याचे कनेक्शन 60% नाही आहेत। त्याच्यामुळे मोदी सरकारने फक्त घोषणा केल्या, या योजना वास्तवामध्ये उतरलेल्या नाहीत आणि याचा गवगवा फक्त मोदी मीडिया करतोय। आणि त्या गवगवा जो करतोय त्याच्यामुळे त्यांना वाटतंय की आम्ही लोकांना सांगतोय की ह्या योजना यशस्वी झालेल्या आहेत, पण वास्तव अगदी भीषण आहे। योजना अजिबात यशस्वी नाही आहेत। अहो, ग्रामीण रोजगार योजनेमध्ये 37% ग्रामीण त्यांना रोजगार नाही। 12 जे ऍक्टिव्ह होते त्याच्यामध्ये 12% लोक त्यांचे जॉब गेले, त्याच्यामुळे 50 ते 55% ग्रामीण रोजगार योजना कंप्लीट फेल झालेली आहे। सिलेंडरच्या बाबतीत तेच आहे। यांनी सांगितलं 10 करोड आम्ही उज्ज्वला योजना करतो, 2 करोड लोकांचा रिपोर्ट आहे की ज्यांनी रिफिल केलीच नाही आणि 1.5 करोड लोकांनी एकदाच रिफिल केली। अहो, रिफिल करायला जर तुमच्याकडे नाही आहे गॅस, तुमची योजना यशस्वी कशी झाली? फक्त पोस्टरवर किंवा फक्त कागदावर किंवा फक्त मोदी ज्या मीडियामध्ये ऍडव्हर्टाइजमेंट करतात त्याच्यावर? त्याच्यामुळे या योजना सबसेल फेल झालेल्या आहेत। मोदींची गॅरंटी हा प्रकारच नाही। वाघमारे, तुमचा मुद्दा लक्षात आला। तुमचं म्हणणं आहे की सरकार